भ्रष्टाचार आम्ही फसू देणार नाही. कोत्रेवाडीमध्ये तुम्ही डम्पिंग ग्राउंड करता का? किती कोटीची ती जमीन? अवघी 2-2.5 कोटी रुपयाची जमीन हो. व्यवहार मांडला 5.5 कोटी रुपयाचा. 50% मालकाने 50%, आम्हाला 50%. आणि माझं चॅलेंज आहे या माजी आमदाराला, गद्दार आमदाराला, तुम्ही कोत्रेवाडीच्या त्या डम्पिंग ग्राउंडच्या नावावर, माझे आमदार समजलं ना नाव? पूर्ण नाव गाव सांगायची गरज आहे का? अरे भर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला त्या कोत्रेवाडीच्या डम्पिंग ग्राउंडच्या नावावर 50 लाख रुपये लाच तुम्ही घेतली की नाही ती कबूल करा. आणि पीएडी जास्त आग्रह धरला, पण त्याच्यासाठी अजून 5 लाख रुपये, 55 लाखाचे तुकडे चाटणारा हा माजी आमदार विनायक राऊतांच्या नावाने दगड फोडतोय, विलास साळकेंच्या नावाने दगड फोडतोय. आता विलास साळकेंनी माझे आमदार झाले एकत्र, मांडी लावून बसतात. आता कुठे गेला? अरे माझ्या नावाने किती आरोप कर, तुला ते कोत्रेवाडीच्या लोकांचे शाप भोगायचं राहणार नाही. 50 लाख हिंमत असेल तर सांग मी 50 लाख खाल्ले नाही. त्याचा पुरावा देतो, नाही कबूल करणार नाही बोलला. कारण राजापूरच्या याच्यामध्ये मी बोललो होतो 2.5 कोटी रुपये त्या रिफायनरीच्या माध्यमातून घेतले होते, खुलासा नाही आला. आणि मग हा लांडा वर्षाच्या दृष्टिकोनातून डीपी प्लॅन केवढंच लांडा शहर एवढंच. आता हायवेचा ब्रिज झाल्यानंतर त्या कोत्रेच्या हॉटेलमध्ये जेवायला येणारे पण येतील की नाही